पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आले आहे। ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे। सीपी मुंबईचं सुद्धा ग्राउंडचं पत्रक आलं आहे। सीपी मुंबईच्या सुद्धा ग्राउंडच्या तारखा आल्या आहेत। त्याचबरोबर नागपूरच्या सुद्धा ग्राउंडच्या तारखा आल्या आहे। नागपूर कारागृहाच्या सुद्धा ग्राउंडच्या तारखा आल्या आहे आणि त्याचबरोबर इतर जिल्ह्यांचे सुद्धा एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव झालं। त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया झालं। एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड झालं। एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंड झालं। एसआरपीएफ धुळे झालं। त्याचबरोबर जे एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणे, एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे, त्याचबरोबर जे एसआरपीएफ नागपूर झालं, कारागृह झालं। त्याचबरोबर एसआरपीएफ गडचिरोली झालं। त्याचबरोबर एसआरपीएफ चंद्रपूर झालं। त्याचबरोबर कारागृह, शिपाई, चालक, त्याचबरोबर बॅट्समन, एसआरपीएफ या सर्व ग्राउंडचे अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आल्या। कोणकोणत्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे ते तुम्हाला सांगून देतो। सर्व जिल्ह्यांचे जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून आहे। त्यामध्ये गोंदिया जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई या सर्व जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी पासून आहे। पुणे जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून आहे आणि आपलं जे हॉल तिकीट जे या ठिकाणी येणार आहे तर 7 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत आपलं हॉल तिकीट येणार आहे। ॲडमिट कार्ड आपले येणार आहे, लक्षात ठेवा 6 ते 7 फेब्रुवारीला आपलं हॉल तिकीट येणार आहे। तर पास सीपी मुंबईला जर पाहिलं तर सीपी मुंबईला जास्त अर्ज होते, 2,50,000 अर्ज जे सीपी मुंबईला मुलांचे आले आणि तिथलं जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक आलंय तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्ही पोलीस आयुक्तालय कार्यालय बृहन्मुंबई तर पहा या ठिकाणी विषय जो आहे त्याचबरोबर तारीख बघू शकता 28 जानेवारीला हे पत्रक आलं। 28 जानेवारी 2026ला विषय जो आहे मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप मैदान चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25च्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून घेण्याचे प्रस्तावित आहे। त्या अनुषंगाने नायगाव, दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। मैदानी चाचणीकरिता नायगाव, दादर येथील मैदानावर सुरुवातीला 2 दिवस प्रतिदिन 2,500 महिला उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन 5,000 महिला उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे। तसेच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला 2,500 पुरुष उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येऊन प्रतिदिन 9,000 उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मैदानावर आवश्यकतेनुसार आपणास बंदोबस्ताकरिता किती मनुष्यबळ लागणार आहे या व कोणत्या ठिकाणी पॉईंटवर लागणार आहे त्याचा पदनिहाय तक्ता दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालय पाठवण्यात येणार आहे। तर हे काही अपडेट जे विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे। सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी प्रस्तावित आहे। कारागृह झालं, त्याचबरोबर बॅट्समन झालं आणि शिपाई झालं ह्या पदांचं सुद्धा, ठीक आहे, या सर्व यांचं आणि 2 ग्राउंड त्या ठिकाणी मरोडचं जे ग्राउंड आहे हे पुरुष उमेदवारांसाठी, त्याचबरोबर जे या ठिकाणी नायगावचं जे ग्राउंड आहे हे महिला उमेदवारांसाठी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नागपूरचं सुद्धा, नागपूर जिल्ह्यात सुद्धा ग्राउंडच्या तारखा आल्या तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। नागपूर शहर आणि नागपूर कारागृहाच्या ग्राउंडच्या तारखा आल्या। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 कारागृह महानिरीक्षक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती 2025च्या अनुषंगाने पोलीस भरती पदांसाठी 11 फेब्रुवारी पासून ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 17 दिवसात व कारागृह शिपायांची दिनांक 11 मार्च
26 पासून ते 24 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 27 दिवसाचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता उमेदवारांना बोलावण्यात बाबतचे वेळापत्रक विहित नमुन्यात बोलवलेले आहे। ठीक आहे, तर हे काही अपडेट या ठिकाणी आलं आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तिथलं सुद्धा ग्राउंड जे आहे या ठिकाणी 16 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जास्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, तर 16 फेब्रुवारी पासून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड आहे। तर ह्या काही ग्राउंडच्या तारखा जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आल्या 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। आता CP मुंबईचं जर आपण पाहिलं, CP मुंबईचं सुद्धा 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड आहे आणि पुणे जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्थ आला आहे। पुणे जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा की मुंबई जिल्ह्यामध्ये तरी जास्त एवढे अर्ध आले असून तिथलं सुद्धा ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून आहे। कारागृह झालं, बॅट्समन झालं, त्याचबरोबर जे शिपाईचं, तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्रांनो जे पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासूनच या ठिकाणी होणार आहे। आपल्याला जे पण विद्यार्थी पुणे जिल्ह्यातले असाल तर 11 फेब्रुवारीच्या आशेने आपल्याला या ठिकाणी ग्राउंडची तयारी या ठिकाणी करायची आहे। लक्षात ठेवा, कारण की पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ध आलेले आहे आणि SRPF गट क्रमांक 5 झालं, 5 दौंड झाले, SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, इथलं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी नंतर या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, वरणगावमध्ये जवळपास 75 ते 80 हजार अर्ध त्या ठिकाणी तिथलं सुद्धा ग्राउंड SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासूनच होण्याची दाट शक्यता आहे। तिथलं जे ग्राउंड आहे छत्रपती संभाजी महाराज नगर SRPF कॅम्पमध्ये होणार आहे, कारण की SRPF गट क्रमांक 20 वरणगाव हे नवीन गट क्रमांक उघडण्यात आला आहे। तर तिथं जे ग्राउंडसाठी जे विद्यार्थी मित्रांनो जशी पाहिजे तशी व्यवस्था नाही, तर तिथलं जे ग्राउंड आहे संभाजीनगरमध्ये होणार आहे। जे SRPF गट क्रमांक आहे संभाजीनगर, तर तिथं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड तिथं होणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिले SRPF नागपूर आहे, तिथलं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासूनच होण्याची दाट शक्यता आहे। शिपाईचं सुद्धा 11 फेब्रुवारी पासूनच तिथं ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो शिपाई झालं, त्याचबरोबर SRPF झालं, त्याचबरोबर चालक झालं, बॅट्समन झालं, ह्या सर्व चारही पदाचे जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून आहे। त्यानंतर जे कारागृह आहे, कारागृहाचे जे ग्राउंड आहे मार्च महिन्यामध्ये, नागपूर कारागृहाचा सुद्धा ग्राउंड मार्चमध्ये आहे। त्याचबरोबर जे मुंबई कारागृहाचा सुद्धा ग्राउंड या ठिकाणी जे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी नाशिक कारागृहाचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर पुणे कारागृहाचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्येच येणार आहे। लक्षात ठेवा, सर्वात अगोदर जे शिपाई झालं, त्याचबरोबर चालक झालं, बॅट्समन झालं, त्याचबरोबर या ठिकाणी SRPF हे सर्व मिळून मिसळून ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे आणि शेवटी जे ग्राउंड होणार आहे तर ते कारागृहाचे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला भरतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे तर ते तुम्हाला सांगून देतो। आपल्याला ॲडमिट कार्ड लागणार आहे, हॉल तिकीट लागणार आहे, आपली फॉर्मची हॉल तिकीट लागणार आहे आणि जो आपण फॉर्म भरला तो फॉर्म सुद्धा न्यावं लागणार आहे, पेमेंट स्लिप सुद्धा आपल्या सोबत न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड न्यावं लागणार आहे, शाळा सोडल्यात दाखला सुद्धा आपल्याला न्यावं लागणार आहे, शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, डोमिशन न्यावं लागणार, नॉन क्रिमिनल लागणार आहे, SC/ST ला नॉन क्रिमिनल लागत नाही, लक्षात ठेवा। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे, प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो, आपल्याला 7 ते 8 पासपोर्ट फोटो न्यायचे आहे। लक्षात ठेवा, तर एवढे काही आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तास थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।